नमस्कार. गोड सुरुवात आजच्या आपल्या ब्लॉगला. कालच मी म्हटलं होतं ना, दत्त स्मृती. आज तुम्हाला शेताची सफर करवते. हे आहे आमचं शेत. आमचं म्हणजे माझ्या बहिणीचं. ही सगळी झाडं आहेत सुपारीची. आहे नारळ. ही आहे सुपारी. ही सुपारी आम्ही आणली दापोलीतून. रोपं थोडी मोठी झाली. ठीक आहे, बघू. हे झेंडू लावले, झेंडू. पूर्वी ना जेव्हा आम्ही जागा घेतली होती ना, तेव्हा असं जंगल होतं. असं जंगल होतं. ऑक्टोबरमध्ये आम्ही ही जागा घेतली. तिला साफ केलं. 4-8 दिवस झाडं, छोटी छोटी झुडपं, हे सगळं साफ करण्यात गेलं. फायनली एप्रिलमध्ये हे बांध असे साईडनी कंपाऊंड वॉल घातलं. हे टप्प्याटप्प्याला बांध केलेत. एक वर केलं आहे, एक खाली केलं आहे. इथे आम्ही कोपऱ्याला ना मिरचीची रोपं लावली आहेत. म्हणजे कसं आलं थोडं, इथे शेतात काय आपल्याला भाजीपाला काय मिळेल तो पण घेऊन जायचा. इकडे आम्ही ना दुधीच्या बिया पण टाकल्या आहेत. त्याची पण रोपं ह्यावेळेला उगवली आहेत. हे बघा, हे आहे दुधीचं छोटंसं रोप. तिथे आम्ही लावलाय तो आहे ऊस. मला ऊस दिसत असेल. 2 छोटे छोटे कोंडे लावलेत ऊसाचे. तिकडे वरती काळी मिरी आहे. इकडे पाण्याची टाकीचं नियोजन केलेलं आहे की उन्हाळ्यात पाणी द्यायला म्हणून. आणि इथे आम्ही खाली लावले आहे या बांधाला चिटकून वाढण्यासाठी काळी मिरी. ही बघा, ही आम्ही अशी सगळ्या बांधावरती चढवणार आहोत. म्हणजे काय, एका पिकाबरोबर अजून एक पीक. ही आहे सुपारी आणि हे आहे आमचं शेत. ह्या आम्ही घेतलं ना, त्याच्यामध्ये तिकडे एक कलम, 2, 3, 4 आणि हा 5. हे 5 कलमं जी आहेत ना, ती ह्याच्यात होती. ती आम्ही जगवली. आता बघू पुढच्या वर्षी ते काय आम्हाला आंबे देत आहेत, काय देत आहेत. हे बघा, हे बघा वरती. वरच्या बाजूला ना आम्ही अननस पण लावले. अननस. इथे ना माकडं पुष्कळ आहेत, त्याच्यामुळे आम्ही सुपारीचं प्लॅनिंग केलं. हां, ही बघा, म्हटलं ना तुम्हाला. ही बघा, काकडीची वेल. या झाडावर चढवणं. ह्या बाजूला आम्ही सगळे रांगेत नारळ पोपळी, नारळ पोपळी, नारळ पोपळी असं करत 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 लावलंय. कारण ह्या बाजूने ऊन येतं. ही आहे दक्षिण दिशा. जो नारळ वाढेल तो उत्तरेकडनं असा दक्षिणेकडे वाढेल. म्हणजे जरी उद्या मोठा झाला, त्याचे नारळ पडले, तरी ते आपल्या कंपाऊंडमध्येच पडतील, त्या उद्देशाने. आणि पोपळी तर आम्ही लावली आहे आता सध्या. ही 11-11 फुटावरती लावलेली पोपळी आहे. 11 फुटावर. आता ह्याच्या मध्ये मध्ये थोडी जागा आहे, तर आधी ही झाडं व्यवस्थित झाली की मग आम्ही त्याच्यामध्ये
अजून एक एक पोपळीचं झाड लावणार. म्हणजे खतायला, त्यांना खतं घालायला हे सगळं बरं, त्या उद्देशाने. झाडं थोडी मोठी झाली आहेत. ज्यांनी कोणी शेती केली ते मला कमेंट करतीलच की झाडं तुमची खूप मोठी झाली, त्याच्या काट्या. पण आता नाईलाज असतं, त्याची स्टोरी वेगळी आहे, ती मी कधीतरी सांगेन. ही ते आम्ही एक बांधली आहे शेड. त्या शेडवर आहे सोलार, तिथे बोर आहे, तिथे एक आम्ही पाणी जिरवायला खड्डा केला आहे, इथे काढला आहे गेट. आम्हाला जागे मालकाने सांगितलं आहे शेतातनं जा ये करायला दिले. आता सध्या आम्ही जो वापरतो आहे तो आमच्या प्लॉटमधनं येणारा गेट आहे. तिकडे दिसतं आहे ना ते पिवळं आणि ग्रीन रूफवालं, ते माझं घर. किती सुंदर दिसतं बघा. ही जमीन आम्ही म्हणूनच घेतली की घराच्या गच्चीवरनं जरी उभं राहून पाहिलं तरी बघता येईल. आणि हा जो प्लॉट आहे ज्याला कलर केलेला दिसतोय तुम्हाला, तोच माझ्या बहिणीने घेतला. तो एन ए प्लॉट आहे आणि हा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे.